आजची जी बायबल स्टडी आहे आणि जो विषय आहे आशीर्वाद आणि शापाचे स्वरूप, हे बायबलमधील गूढ आम्हाला रहस्य आम्हाला आज शिकायचं आहे. आम्ही सर्वजण तयार आहोत आणि आपण सर्वजण वेलकम करूया पास्टर जे सर यांचं, आणि त्यांना पुढील वेळ मी देतो, त्यांच्या हातात देतो. प्रेज द लॉर्ड पास्टर, वेलकम. प्रेज द लॉर्ड. थँक यू व्हेरी मच पलक साहेब. पुन्हा एकदा शुक्रवार आलेला आहे आणि तुम्ही वाट पाहता, मी देखील वाट पाहत असतो आणि आनंद वाटतो की अनेक जण आशीर्वादित होत आहे. आणि आपल्या स्टडीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छितो, तुम्ही जे फर्स्ट टाइम जॉईन झालेले असाल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ज्या काही मार्गाने, त्या तुमचंही प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करतो. आणि आपल्या विषयाकडे वळण्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की आमचं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला 500हून अधिक व्हिडिओज वेगवेगळ्या विषयावरचे घर बसल्या तुम्हाला अभ्यास करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्या यूट्यूब चॅनलचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता. जोसेफ शिरसाट मिनिस्ट्रीज नावाचं ते चॅनल आहे. आणि तसंच इंस्टाग्रामवर देखील इंग्लिश बोलणाऱ्या लोकांसाठी इंग्लिशमध्ये माझे संदेश आहेत, ते देखील त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता, इतरांना ते पाठवू शकता आणि अशा रीतीने आपण देवाचं वचन इतरांपर्यंत गाजवू शकतो. तर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये बायबल स्टडी आपल्यासाठी उपलब्ध आहे. जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा यूट्यूब चॅनलला. आणि आता आपण देवाच्या वचनाकडे वळूया. सध्या आपण एक महत्वाचा विषय अभ्यास करत आहोत, प्रत्येकाशी संबंधित आहे. ख्रिस्ती असो, कोणत्या जाती धर्माच्या असो, ठेवणारे असो किंवा नसोत, याचा प्रत्येकाशी संबंध आहे. जगामध्ये दोन शक्ती कार्यरत आहेत, एक चांगली आणि एक वाईट. एक देवाची जे चांगलं करणारे आणि दुसरी सैतानाची जे वाईट करणारे. आणि प्रत्येक जण ह्या दोन्हीपैकी एकाच्या अधीन असतो. बरेच वेळेस आपण विचार करतो की आपण कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच बाबतीत असं का घडतं. बरेच वेळेस लोक म्हणतात, प्रोलॉंग ट्रीटमेंट घेतात, तरी पण एखादा आजार बरा होत नाही. किंवा घरामध्ये 3-4 कमवणारे असतात, तरी पैशाची अडचण भासते आणि आपल्याला वाटतं की आपण सर्व काही करतो, मग कुठं काय चुकतंय. तर शाप आणि आशीर्वाद हे पवित्र शास्त्राचे विषय आहेत. आणि पहिल्या भागामध्ये आपण हे पाहिलं की ह्या दोन्ही गोष्टी शास्त्रात शिकवलेल्या आहेत. आणि जर शास्त्र ते शिकवतं तर आपण ते शिकणं, जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. या संदेश मालिकेचं नाव आहे शापातून आशीर्वादाकडे. आणि आजचा हा दुसरा संदेश, दुसरा स्टडी, आशीर्वाद आणि शापाचे स्वरूप, नेचर ऑफ ब्लेसिंग्स अँड कर्सेस. की आशीर्वाद आणि शाप म्हणजे नेमकं काय, कशा रीतीने ते कार्य करतात, त्यांचा परिणाम काय होतो, हे आपण आज पाहूया. आता पहिली गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट आपण ही लक्षात ठेवली पाहिजे की मानव जातीला सर्व काही जे देवाने उपलब्ध केलेलं आहे ते फक्त एकाच ठिकाणी आणि एकाच माध्यमाच्या द्वारे आहे. आणि ते ठिकाण आहे प्रभू येशूचा वधस्तंभ आणि माध्यम आहे प्रभू येशू ख्रिस्त. दुसरं कोणतंही ऑप्शन, दुसरं कोणतंही ठिकाण नाही की जेणेकरून आपण देवाचे आशीर्वाद कमवू शकतो किंवा प्राप्त करून घेऊ शकतो. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि त्याने वधस्तंभावर केलेल्या त्याच्या बलिदानाच्या अर्पणाच्या द्वारे. आपण असं पाहिलं पहिल्या भागात की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्यावेळेस त्या वधस्तंभावर एक आदला बदल झाली, दैवी आदला बदल, डिवाइन एक्सचेंज. थोडक्यात आपलं जे वाईट ते देवाने त्याच्यावर लादलं, प्रभू येशूने स्वतःवर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि आपण याचे काही उदाहरणं पाहिले की आपले पाप त्याने घेतले आणि क्षमा आपल्याला उपलब्ध करून दिली. आपले रोग त्याने वाहिले, शारीरिक आरोग्य उपलब्ध करून दिलं. आपलं मरण त्याने घेतलं आणि आपल्याला जीवन उपलब्ध करून दिलं वगैरे.
आता आणखी एक गोष्ट त्याने उपलब्ध करून दिली, आणखी एक गोष्ट जी त्याने त्या वधस्तंभावर वाहिली, ती आपल्याला गलतीकरास पत्राचा 3रा अध्यायात आढळते. आणि म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र असेल, नवा करार असेल, तर गलतीकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 13 आणि 14 हे वचन जरा बघा. गलेशियन्स 3:13 and 14 या ठिकाणी आणखी एक वैशिष्ट्य, आणखी एक आशीर्वाद जो प्रभू येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मला उपलब्ध झालेला आहे हे सांगितलेलं आहे, की ज्याच्याबद्दल फारशा ख्रिस्ती लोकांना, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. आणि या ठिकाणी गलतीकरांना लिहिताना पाऊल असं लिहितो, गलती 3 आणि 13, ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. म्हणजे ख्रिस्त त्या वधस्तंभावर आपल्यासाठी शापग्रस्त झाला. आपले शाप त्याने स्वतःवर घेतले आणि स्वतःच्या जीवाची खंडणी अर्पण केली आणि त्या शापातून आपल्याला मुक्त केले. आणि हे काय, हे आपण या सिरीज मध्ये पाहत आहोत, की शाप काय, ते कसे कार्य करतात, काय असतात, आशीर्वाद म्हणजे काय, ते आपण कसे प्राप्त करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक जण, आज तुम्ही सुद्धा, एक तर आशीर्वादाच्या अधीन आहात किंवा शापाच्या अधीन आहात. दोन्हीकडे आपण एकाच वेळेस असू शकत नाही. आणि कोणती न्यूट्रॅलिटी किंवा मधला कोणताही असं ठिकाण नाही, की कोणी असं म्हणू शकत नाही की मी शापित पण नाही आणि मी आशीर्वादात पण नाही. दिवस आणि रात्र, चांगलं आणि वाईट, तशा प्रकारे शाप आणि आशीर्वाद हे आहे. तर ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला ख्रिस्ताच्या नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. आणि नियमशास्त्राचे शाप म्हणजे नियमशास्त्रात शाप सांगितलेले होते का? हो. अनुवादाचं पुस्तकाचा 28वा अध्याय, याच्यामध्ये शाप आणि आशीर्वाद ह्या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिले 15 वचनामध्ये आशीर्वाद आहेत आणि 15 वचनापासून तर शेवटच्या वचनापर्यंत अनुवाद 28च्या शापांची यादी आहे, लिस्ट आहे. तर त्या नियमशास्त्रातील शापापासून ख्रिस्ताने आपणाला सोडविले. आता त्या लिस्ट मध्ये जर तुम्ही वाचलं तर भली मोठी लिस्ट आहे. त्याच्यामध्ये आपले उद्योग धंद्याविषयी आहे, मुलं बाळांबद्दल आहे, आपला व्यवसाय किंवा आपलं फॅमिली लाईफ, पर्सनल लाईफ, आणि वेगवेगळे आजार, शारीरिक, मानसिक, ह्याच्याबद्दल पण आहे. गलती 3:13 मध्ये सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपले शाप वाहिले, तो शापग्रस्त झाला. बघा, ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी शापग्रस्त झाला. म्हणजे त्याने सर्व शाप, आणि हे शाप कधी येणार होते? अनुवाद 28:15 मध्ये परमेश्वर म्हणतो, जर तू माझी वाणी ऐकणार नाहीस आणि ह्या ज्या आज्ञा मी तुला सांगितल्या त्या पाळणार नाहीस, तर हे सर्व शाप तुला येऊन गाठतील. म्हणजे शाप येण्यासाठी काही करावं लागणार नाही. देवाचं जर नाही ऐकलं तर आपोआप त्याची इफेक्ट किंवा परिणाम हे होतात आणि होतील, असं देवाने स्वतः सांगितलेलं आहे. अनुवाद 28:1 मध्ये परमेश्वराने म्हटलं की जर तू आपला देव परमेश्वराची वाणी ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा मी तुला देत आहे त्या मान्य करून पाळशील, तर पुढील सर्व आशीर्वाद तुला येऊन गाठतील. गाठतील या मराठी शब्द जो आहे त्या ठिकाणी मूळ हिब्री शब्द आहे की तुला गाठून पुढे जाते. दे शॅल ओव्हरटेक यू. म्हणजे बघा, आशीर्वादाच्या मागे आपल्याला धावायची गरज नाही आशीर्वाद मिळण्यासाठी. फक्त देवाची वाणी ऐकायची आहे आणि त्याचं आज्ञापालन करायचं आहे. आणि देवाचं वचन त्याची वाणी आहे. आमेन. आमेन. तर नियमशास्त्रातील शापापासून त्याने खंडणी देऊन सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा, वचन 14 गलती 3, ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळाला. अब्रामाला जो देवाने आशीर्वाद दिला
की तुझ्याद्वारे मी राष्ट्र निर्माण करेल, तुझी संततीच्या द्वारे अनेक राष्ट्रे उत्पन्न होतील. आणि त्या आशीर्वादामध्ये ती संतती केवळ इस्रायल लोक, इस्रायल राष्ट्रच नव्हे, तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. खरं तर गुड फ्रायडेची भविष्यवाणी एदेन बागेतच देवाने केली होती. त्यावेळी त्याने हवेला सांगितलं की तुझी संतती, त्याचं म्हणजे सैतानाचं डोकं ठेचेल. ती संतती प्रभू येशू ख्रिस्त. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की अब्राहमाला जो आशीर्वाद दिला की तुझ्याद्वारे, तुझ्या संततीच्या द्वारे राष्ट्रातील लोक, जगातील लोक आशीर्वादित होतील. अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये किंवा मध्ये विदेशी लोकांना मिळाला. म्हणजे जे गैर यहुदी आहेत, आज तुम्ही आणि मी भारतीय, आपण यहुदी नाही, इस्रायली नाही, म्हणजे शास्त्राच्या भाषेत आपण विदेशी, गैर यहुदी. तर तुम्हाला आणि मला अब्राहमाला दिलेला आशीर्वाद, इस्रायलाला दिलेला आशीर्वाद कसा मिळू शकतो? प्रभू येशूवर विश्वासाच्या द्वारे. आमेन. यात उपदेश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळाला. आणि म्हणून पॉइंट असा आहे की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद आज आपल्याला मिळू शकतो का? हो. कशाद्वारे? आपण काही धर्मकर्म करून नाही, तर ख्रिस्त येशूच्या द्वारे. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर अर्पण केलं, जे काही केलं, त्याच्याच द्वारे, त्याच्यावर विश्वासाच्या द्वारे हा एकमेव मार्ग आहे. बरेच लोकांना वाटतं की आशीर्वाद मिळण्यासाठी आपण 40 दिवस उपवास केला पाहिजे, आपण एवढे पैसे देवाला दिले पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण काही करून आपण आशीर्वाद कमवू शकत नाही. कारण आणि देवाचे आशीर्वाद ही देवाची मोफत देणगी आहे. आणि हे सर्व ख्रिस्त येशूच्या द्वारे उपलब्ध आहे. पण मानवी बुद्धी, आपला धर्म किंवा आपली संस्कृती, आपले विचार आपल्याला सांगतात की नाही, असं कसं, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग आपण आयुष्यभर करत राहतो. चर्चला जा, शास्त्र वाच, उपास तपास कर, हे कर, ते कर. आणि बाकीचे लोक त्यांच्या धर्माचं करतात आणि प्रत्येकाला वाटतं की आपण देवासाठी काहीतरी केलं, मग देव आपल्यासाठी करेल. पण फरक हा आहे, सुवार्ता ही आहे की आपण देवासाठी काही करू शकत नाही, काही करण्याची गरज नाही. जे काही आवश्यक ते सर्व प्रभू येशूने आपल्यासाठी आणि आपल्या ऐवजी केलेलं आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या ऐवजी केलेलं आहे. फक्त आपण ते जाणून घ्यायचं आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा. कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे आहे, कर्म केल्याने नव्हे. आमेन. आणि ते कर्मामध्ये ख्रिस्ती कर्म सुद्धा आले, बर का. किती जण ऐकत आहे? तर प्रभू येशू शापग्रस्त का झाला? की आपण शापातून मुक्त व्हावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद आपल्याला मिळाला. दोन गोष्टी जर तुम्ही लिहित असाल तर 2 पॉइंट. आज आपण पाहू आशीर्वाद आणि शाप हे कसे कार्य करतात, त्यांचं स्वरूप. आता शास्त्र असं, आता अनुवाद 28 जरा बघा, ड्यूट्रॉनॉमी 28 आणि याचं पहिलं वचन आपण जरा पाहू. अनुवाद 28 आणि 1. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला निवेदन करीत आहे ते मान्य करून पाळशील, तर तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उच्च करील. आता हे देव बोललेला आहे. तो बोलला, मोशेला सांगितलं की असं असं तुझ्या लोकांना सांग. आणि शास्त्र सांगतं की जीवन मरण मनुष्याच्या जीवेमध्ये आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ खातात. म्हणजे आशीर्वाद आणि शाप या दोन्ही गोष्टी शब्दांच्या द्वारे दिल्या जातात. शब्दाच्या रूपाने आशीर्वाद दिले जातात. आशीर्वाद पण बोलून, शब्द बोलून दिले जातात. आणि तसं शाप सुद्धा शब्द बोलून दिले जातात. कोणीतरी म्हणेल की माझा शापावर विश्वास नाही. मग असं म्हणावं लागेल की तुमचा शास्त्रावर विश्वास नाही. कारण शास्त्र शिकवतो की शाप आणि आशीर्वाद हे खरे आहेत.
जसे आशीर्वाद खरे आहेत तसं शापही खरे आहेत. म्हणून पहिली गोष्ट, आपल्याला या गोष्टीबद्दलचा गैरसमज किंवा आपले तर्क वितर्क, देव ज्ञानाविरुद्ध असलेलं सर्व काही हे पाडून टाकणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे तटबंदी मनावरचे विचाराचे कधी जमीनदोस्त होतात? देवाच्या वचनाने. तर दोन्ही गोष्टी, शाप आणि आशीर्वाद, हे शब्दाने दिले जातात. म्हणजे शब्दामध्ये दैवी सामर्थ्य आहे. मी परत एकदा रिपीट करतो, शब्दामध्ये तुमच्या आणि माझ्या कोणाच्याही दैवी सामर्थ्य आहे. आता कोणीतरी जरा त्यांचा आवाज म्यूट करा, कोणाचा तरी आवाज बोलताना येतोय. आशीर्वाद आणि शाप ह्या दोन्ही गोष्टी शब्दाने दिले जातात. म्हणजे शब्दामध्ये दैवी सामर्थ्य असतं. कधी कधी ते म्हणतात की त्यांच्याशी बोलू नका, कारण ते जे बोलतात तसं होतं. किती जणांनी ऐकले, खेड्याचे लोक म्हणतात, शहराचे लोक म्हणतात, अंधश्रद्धावाले वगैरे वगैरे. तर सर्वसामान्य लोकांना हे समज आहे, उपजत बुद्धी आहे की बोलल्याने चांगलं पण होऊ शकतं, वाईट पण होऊ शकतं. आशीर्वाद दिले तर त्याचे चांगले परिणाम होतात, शाप दिले तर त्याचे वाईट परिणाम होतात. आशीर्वाद हे चांगल्या लोकांकडून, देवाच्या लोकांकडून दिले जातात. शाप हे दुष्कर्म करणाऱ्या दुष्ट लोकांकडून, दुर्जनांकडून, किंवा जे लोक देवाकडे वळलेले नाहीत, जे सैतानाच्या अधीन आहेत, त्यांच्याद्वारे दिले जातात. आणि म्हणून शब्द हे महत्वाचा आहे. आणि या दोन्ही गोष्टी रिअल आहेत, खऱ्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, शास्त्रात उगीच काही लिहिलेलं नाही. आता एकदा हे शाप आणि हा पॉइंट लक्षात घ्या. आता मी काय म्हणणार आहे, एकदा जर शब्द आपण बोललो आणि एकदा जर तो आशीर्वाद किंवा शाप तोंडातून बोलला गेला, रिलीज झाला, तर तो परत मागे घेता येत नाही. जसं बोललेला शब्द आपण परत घेऊ शकत नाही. आणि ज्या वेळेस ते बोलले जातात, ते शब्द चांगले किंवा वाईट, म्हणजे आशीर्वाद किंवा शापाचे, ते लगेच कार्य करू लागतात माणसाच्या जीवनामध्ये. आणि ते पिढ्यानपिढ्या कार्य करतात, असं शास्त्र शिकवतं. आता या विषयावर बरेचसे लोकांना, ख्रिस्ती मंडळीला, चर्चला माहिती नाही. ज्यावेळेस मी ह्या विषयाचा स्टडी करू लागलो, मला असं दिसून आलं, मी कधी आयुष्यात कोणत्याही पालकांकडून चर्चमध्ये कधी हा विषय ऐकलेला नाही नव्हता. पण देवाने ही सेवा दिली डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीमध्ये, आणि दुरात्म्यांचा अधिकार, आणि त्याद्वारे वचनाचा अभ्यास करता करता ह्या गोष्टी देवाने निदर्शनास आणल्या. तर एकदा बोलल्यानंतर, एकदा ते रिलीज केल्यानंतर ते आपण परत घेऊ शकत नाही. आणि हे पिढ्यानपिढ्या चालतं, अनेक शतकांपर्यंत. जोपर्यंत ते बोललेले शब्द, चांगले किंवा हे वाईट, हे कॅन्सल केले जात नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीवर, त्या फॅमिलीवर किंवा त्या घराण्यावर त्याचे परिणाम सुरू असतात. याचा अर्थ असा की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये असे काही फोर्सेस, असे काही शक्ती कार्य करत आहेत दैनंदिन जीवनात, की ज्याला आपण जबाबदार नाही. बरेच वेळेस असं ऐकायला मिळतं की आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, मग आमच्याच बाबतीत असं का होत? आम्ही चांगलं करायला जातो पण आमच्याच बाबतीत असं का? असं का होतं याचं उत्तर तत्वज्ञानात, धर्मात नाही, सायन्स मध्ये नाही. याचं उत्तर फक्त देवाच्या वचनामध्ये आहे. आणि देवाचं वचन सांगते, या जगात दोन शक्ती कार्य करीत आहेत, चांगले आणि वाईट, शाप आणि आशीर्वाद. आणि प्रत्येक जण त्याच्या अधीन आहे. प्रत्येकाच्या जीवनावर, पर्सनल वैयक्तिक जीवनावर, कुटुंबावर, घराण्यावर, समाजावर, चर्चवर आणि देशावर त्याचे परिणाम असतात. या स्टडीमध्ये मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे वचनातून हे जे मी सांगत आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने शास्त्रातून तर पाहावं, पण नंतर जेव्हा हे मेसेज रेकॉर्ड होता
ते परत ऐकून नीटपणे त्याच्यावर विचार करून अभ्यास करावा, कारण हा इम्पॉर्टंट महत्वाचा विषय आहे. तर बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसून येतं की आपल्या जीवनात अशा घटना घडत आहेत, असं काही घडत आहे की जे आपल्याला कळत नाही की असं का. उदाहरणार्थ, आजोबा समजा एखाद्यांचे हार्ट अटॅकने वाढले, वडिलांना हार्ट अटॅक आला आणि मुलगा घाबरतो की मलाही होऊ शकतं. एखाद्या घराण्यामध्ये ऍक्सिडेंट प्रोन असतात की वारंवार अपघात होत असतात. एखाद्या घरामध्ये एखादा आजार असतो आणि सर्व काही केलं जातं, बेस्ट ट्रीटमेंट केली जाते, तरीही ते बरं होत नाही. आणि हे सर्कल, हे सायकल पिढ्यानपिढ्या सुरू असतं आणि ते ब्रेक केलं जाणं गरजेचं आहे. जेव्हा ते ब्रेक होतं तेव्हा माणूस आणि ते कुटुंब, ते घराणं त्याच्यातून मुक्त होतं. म्हणजे ज्या शक्ती आपल्या जीवनात कार्य करत आहे त्या आपण जबाबदार नाही, आपण काही केल्यामुळे नाही, तर पूर्वीच्या पिढीने जे काही बोलले, त्यांना जे कोणी काही बोलले असतील ते फोर्सेस रिलीज झालेले आहेत आपल्या घराण्यावर, कुटुंबावर, आणि त्याचे परिणाम आपण भोगत असतो. शिकलेले मुलं मुली असतात, नोकरीच लागत नाही, बेस्ट ट्रीटमेंट घेतलं तरी डॉक्टर सांगतात की नाही, आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यावं लागतं, आम्ही काही करू शकत नाही. आणि हे असं का? तर याचं उत्तर देवाच्या वचनात इथं आहे. याचं कुठं उत्तर आहे का? हो, देवाच्या वचनात त्याचं उत्तर आहे. आता दुसरा पॉइंट, आपण काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो शास्त्रातून, आशीर्वादाचे आणि शापाचे. आता पहिल्याने आपण आशीर्वादाचं एक उदाहरण पाहू. उत्पत्तीचं पुस्तक याचा 22वा अध्याय, जेनेसिस 22 वचन 15 ते 18. या ठिकाणी परमेश्वर ज्यावेळेस अब्रामाशी दर्शन देऊन बोलला त्यावेळेस त्याने काय म्हटलं बघा. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी आपली शपथ वाहून सांगतो की तू हे कृत्य केले. हे कृत्य म्हणजे कोणतं? त्याच्या मुलाला, इसाकाला, एकुलत्या एका मुलाला अर्पण करण्याचे. किती कठीण परीक्षा. तू हे कृत्य केले, आपल्या पुत्राला, आपल्या एकुलत्या एका पुत्राला अर्पण्यास तू मागे पुढे पाहिले नाही. यास तो मी तुझे कल्याण करीनच करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी, समुद्र तीरेच्या वाळू इतकी होईल असे करीन. कोण म्हणतो? परमेश्वर. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करतील. तू माझा शब्द ऐकला म्हणून. बघा, शब्द हा शब्द अंडरलाईन. परमेश्वर बोलला म्हणजे आशीर्वाद हे शब्दाने दिले जातात, बोलण्याने, आणि तसंच शाप देखील शब्दाने. तर शब्द महत्वाचे. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे अभिष्ट पावतील किंवा आशीर्वादित होतील. आणि ते झालेत. अब्रामाला इसाक झाला, इसाकाला याकोब, याकोबाचे 12 वंश, 12 पुत्र, आणि त्याच्याद्वारे इस्रायल राष्ट्र, आणि इस्रायल राष्ट्राच्या द्वारे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, आणि त्याच्या द्वारे कारण इतर राष्ट्रांना, विधर्म्यांना, आज तुम्हाला आणि मला, जे आपण विधर्मी आहोत, विदेशी आहोत, गैर यहुदी आहोत, आपल्याला उपलब्ध झालेला आहे. किती जण अजूनही माझ्या सोबत आहेत? अब्रामाला दिलेला आशीर्वाद विदेशी लोकांना मिळाला. हे जे आशीर्वाद देण्याचा परमेश्वराने अब्रामाला आशीर्वाद दिला, आणि तो आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे आज आपल्यापर्यंत आलेला आहे. इस्रायलच्या द्वारे आपल्याला 2 आशीर्वाद मिळाले. ऐका जरा, वर बघा. पहिला आशीर्वाद, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा. इकडे ऐका. आणि दुसरा आशीर्वाद, देवाचं वचन, पवित्र शास्त्र. हे 2 आशीर्वाद आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेले आहे. किती जणांना समजतंय मी काय बोलतो? थँक्यू लॉर्ड. तर आशीर्वाद हे बोलण्याने दिले जातात. परमेश्वर अब्रामाशी बोलला, आणि जे बोलला ते घडून आलं इतिहासामध्ये आणि आजपर्यंत. आणि काय सांगितलेलं होतं की तुझ्याद्वारे राष्ट्र, आणि ते
इतरांची नजर हस्तगत करते. हे तंतोतंत खरं झालेलं आहे. आता आपण शापाचे काही उदाहरणं पाहूया. एक्झाम्पल ऑफ कर्सेस. उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय, जेनेसिस 12. हे परिचित अशी वचनं आहेत, पण तरीही याच्यामध्ये काही गुजे आहेत. जेनेसिस 12:1 पासून, उत्पत्ती 12 आणि 1 वचनापासून मी वाचतो. परमेश्वराने अब्रामाला सांगितले किंवा बोलला की तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृग्रह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. किती मोठा त्याग होता नाही का? म्हातारपणी सर्व सेटल झालेलं असताना सगळं सोडायचं, सामान बांधायचं आणि नवीन ठिकाणी जायचं. आणि लोक म्हणतील काही वेळे झाले का? रिटायर झाल्यावर लोक सेटल होतात आणि तुम्ही घर सोडून, देश सोडून चालले, नातेवाईक सोडून चालले, आणि तो गेला. बघा, सरळ आपण वाचतो पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही की किती मोठा त्याग होतो. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याणमूलक हो. आणि आता ऐका वचन 3, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करेन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. म्हणजे या ठिकाणी मूळ भाषेत म्हटलेलं आहे, तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईल, आणि तुला जे शाप देतील त्यांना मी शाप देईल. म्हणजे काय, देव शाप देतो का? हो. देवाने असं बोललो का? हो. म्हणून सांगतो की शास्त्र तुमच्या पुढे ठेवा आणि ते वचन बघा, तुमच्या डोळ्याने बघा की खरंच तसं तिथं लिहिलेलं आहे का. बायबल रिडिंग वेगळं आणि बायबल स्टडी वेगळं. बायबल रिडिंग बरेच लोक करतात, बायबल स्टडी फार थोडे लोक करतात. तर या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर स्वतः बोलला की जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईल, आणि जे तुला शाप देईल त्यांना मी शाप देईल. आणि मग हाच आशीर्वाद ज्यावेळेस पुढे अब्रामाचा पुत्र इसाक याने कंटिन्यू केला, त्यावेळेस त्याने त्याच्या मुलाला म्हणजे याकोबाला काय आशीर्वाद दिला आपण जरा वाच. हे मी तुम्हाला शास्त्रातून ह्याच्यासाठी दाखवून देत आहे की दिलेले शाप कसे कार्य करतात पिढ्यानपिढ्या घराण्यामध्ये, आणि शाप सुद्धा कसे कार्य करतात. आणि हे तुम्ही वैयक्तिक पर्सनली तुमच्या डोळ्यांनी शास्त्रातून पाहावं ही माझी इच्छा आहे. उत्पत्ती 27 आणि वचन 29, जेनेसिस 27:29. आणि हे इसाक आपल्या मरणापूर्वी आपला पुत्र याकोब याला आशीर्वाद देत आहे. आणि तो काय म्हणतो बघा, लोक तुझी सेवा करत, राष्ट्रे तुला नमोत, तू आपल्या भाऊबंधाचा स्वामी हो, तुझे सहोदर तुला नमोत. आणि आता ऐका, तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त हो, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पाहो. जे अब्रामाने इसाकाला आशीर्वाद दिला, इसाक आता मरणापूर्वी आपल्या पुत्राला आशीर्वाद देताना म्हणतो की जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित हो, आणि जे तुला शाप देतील ते शापित हो. म्हणजे इनडायरेक्टली इसाक हा आशीर्वाद पुढे कॅरी फॉरवर्ड करत आहे. तो याकोबाला म्हणत आहे की ज्यांनी जे तुला शाप देतील ते शापित होत. तो त्यांच्यावर शाप प्रोनाऊन्स करत आहे. जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होत, हे शब्द बोलून ते त्या शब्दातला पॉवर, त्या शब्दातलं सामर्थ्य तो त्याच्या मुलावर रिलीज करत आहे. पूर्वी ते म्हणायचे म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद घेतला पाहिजे, आणि मग म्हाताऱ्या माणसांच्या पुढे आम्ही लहान असताना आमचे आई वडील उभे करत असते असत, आणि तेव्हा काही कळत नाही, आणि मग ते आशीर्वाद देत असत. आता आजकाल ती प्रथा राहिलेली नाही, कारण आपण देवापासून, देवाच्या वचनापासून दूर गेलो. आपल्याला ते अडाणी पण वाटतं, अज्ञानी पण. आपल्याला वाटतं आपण सॉफिस्टिकेटेड झालेलो आहोत, ऍडव्हान्स झालेलो आहोत. पण एका बाबतीत जरी ऍडव्हान्स झालेला असतो तर दुसऱ्या बाबतीत आपण
मागासलेल्या राहिलेल्या. ज्ञानाच्या अभावी परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. आणि ते कोणतं ज्ञान? PhDचं ज्ञान नाही, डिग्र्या नाही, शिक्षण नाही. हे ज्ञान देवाविषयीचं, देवाच्या वचनाचं, स्वतःविषयीचं, की आपण कोण आहोत, कशासाठी जन्मलेलो आहोत, कुठून आलो, कुठं चाललो, हे ज्ञान. आपल्याला जर आपली आयडेंटिटी, तुम्हाला जर तुमची ओळख नसेल की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठं चालेल, कशासाठी जन्म आहे, तर बाकीचं नॉलेज असून फायदा नाही. आणि म्हणून या ज्ञानाने आपल्याला आपली ओळख होते की आपण कोण आहोत, कशासाठी इथे आहोत, कुठून आलो आणि कुठं चाललेलो आहोत. तर इसाकाने आपला पुत्र याकोब याला हा आशीर्वाद दिला आणि हे तेव्हापासून पिढ्यानपिढ्या इतिहासात घडत गेलं. आपण पाहतो की ज्या ज्या राष्ट्रांनी इस्रायल राष्ट्राने विरोध केला ते शापित झाले, ते नष्ट झाले. आणि ज्यांनी त्यांना साथ दिली, आशीर्वाद दिला, ते देवाचे आशीर्वाद झाले. आता ह्या ठिकाणी उत्पत्ती 27:29 मध्ये एक फार महत्वाचं वाक्य इसाक आपल्या मृत्यूपूर्वी बोललेलं आहे. लक्षात घ्या, परत एकदा ते वचन बघा. तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त हो, तुला शाप देणारे सगळे, सगळे कोण? सगळे लोक आणि सगळे राष्ट्र. जे लोक, जे राष्ट्र तुला विरोध करतील, तुला सतवतील, शाप देतील, ते शापित हो. आणि तुला आशीर्वाद देणारे सगळे म्हणजे सगळे राष्ट्र किंवा सगळे लोक आशीर्वादित हो. आणि ह्या पिढ्यानपिढ्या त्यांनी रिलीज केला आणि इतिहासात ते घडलेलं आहे, शास्त्राच्या इतिहासात घडलेलं आहे. सेक्युलर हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर ते घडून आलेलं आहे की ज्या ज्या देशाने, लोकांनी इस्रायल लोकांचा छळ केला, विरोध केला, त्यांना त्रास दिला, ते साम्राज्य, ते राज्य टिकलं नाही. इतिहास याला पुरावा आहे, फक्त शास्त्र. आणि जे इस्रायलला ज्यांनी साथ दिली, बाजूने झाले, ते आशीर्वादित झाले. म्हणून हे इतिहासावरून हे सिद्ध होत, हिस्ट्री प्रूव्ज इट. म्हणजे काय झालं की इसाकाने अब्रामाला दिलेला आशीर्वाद आणि परमेश्वर जे बोलला की जे तुला आशीर्वाद देतील त्याला मी आशीर्वाद देईल, शाप देतील त्याला, हे प्रत्यक्षात इतिहासात घडून आलेलं आहे, आजही घडत आहे. आणि लेटेस्ट उदाहरण अलीकडच्या काळातलं जर आपण पाहिलं तर जर्मनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस 1930-40च्या दरम्यान ज्या घटना घडल्या, हिटलर आणि जर्मनी, आणि कसा त्यांचा पराभव झाला आणि कशा रीतीने त्यांना ते परिणाम भोगावे लागले, हे लेटेस्ट उदाहरण आहे. ज्यांनी साथ दिली इस्रायलाला ते कसे मागून येऊन पुढे गेले, राष्ट्र निर्माण झाले. उदाहरणार्थ अमेरिका, की ज्यांनी इस्रायलाला पहिल्यापासून साथ दिलेली आहे. अमेरिकेचं अस्तित्व हे अलीकडच्याच काही शतकांपासून आहे, हा प्राचीन इतिहासात नाही. पण केवळ का टिकलेला आहे? देवाच्या लोकांना साथ दिली. ज्या ज्या लोकांनी त्यांना साथ दिली, परमेश्वर म्हणतो मी त्यांना आशीर्वादित करीन आणि ते तुला शाप देतील त्याला मी शाप देईन. तर हे इतिहास शास्त्रात आपण घडलेला पाहतो, शास्त्राच्या इतिहासात आणि जगाच्या इतिहासात सुद्धा हे जे परमेश्वर बोलला ते घडून आलेलं आहे जगामध्ये. आता शेवटचा पॉइंट, आणखी एक उदाहरण असं शापाचं, ते म्हणजे पहिला शमूएलाच्या पहिल्या अध्यायामध्ये 1 सॅम्युएल 1, ज्या वेळेस शाऊल आणि त्याचा पुत्र योनाथान हे लढत होते फलिस्त्यांविरुद्ध, आणि त्यावेळेस जेव्हा ते जखमी झाले आणि ते मरण पावले, योनाथान शाऊलाचा पुत्र हा वधला गेला आणि शाऊल राजाने आपल्या बॉडीगार्डला सांगितलं की तू मला मारून टाक, पण त्याने तसं केलं नाही आणि शाऊल आपल्या भाल्यावर पडला आणि त्याने आत्महत्या केली. ह्या घटना घडल्यानंतर शाऊल राजा आणि त्याचा पुत्र योनाथान, जो दाविदाचा जवळचा जिवलग मित्र होता, ते मारले गेल्यानंतर दावीद राजाने
काय म्हटलेलं आहे? पहिला इतिहास याचा पहिला अध्याय आणि याच्या 21व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, फर्स्ट क्रॉनिकल्स चॅप्टर 1 या ठिकाणी त्याने असं म्हटलं की गिल्बोआच्या पर्वतांना उद्देशून त्याने काय म्हटलेलं आहे बघा. पण जरा वाचू, ते रेफरन्स बरोबर आहे का आपण बघू. दूसरा शमूएल 2 सैमुअल चैप्टर 1. हाँ, दुसरा शमूएल याचा पहिला अध्याय आणि 21वा वचन बघा. आणि हे दुःखाचे उद्गार दावीद तेव्हा काढले त्याने ज्यावेळेस त्याच्या कानावर बातमी आली की शाऊल राजा लढाईत मारला गेला आणि त्याच्याबरोबर योनाथान देखील मारला गेला. त्यावेळेस त्याने काय म्हटलं बघा. 19व्या वचनापासून मी वाचतो. दुसरा शमूएल 1:19, 2 सैमुअल 1:19. हे इस्रायला, तुझा शिरोमणी उच्च स्थानी वधिला आहे. बलाढ्य पहा कसे पतन पावले. गथात हे सांगू नका, अश्कलोनात आळ्यात हे जाहीर करू नका. बलिष्ठांच्या कन्या आनंदित होतील, बेसुमत्यांच्या कन्या जयघोष करतील, असे न हो. आणि आता ऐका वचन 21. गिल्बोआच्या डोंगरांनो किंवा पर्वतांनो, तुमच्यावर दहीवर न पडो. आता अचानक हे बोलता बोलता दावीद राजा काय बोलून गेला हे त्याला त्यावेळेस कळलं नाही, पण नंतर ते इतिहासात घडून आलं. म्हणून सांगतो की हे वचन फार 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 महत्वाचं आहे. दुसरा शमूएल 1:21. गिल्बोआच्या डोंगरांनो. आता इस्रायलामध्ये गिल्बोआ या ठिकाणी डोंगर पर्वत आहे आणि त्या डोंगरांना उद्देशून ज्या ठिकाणी लढाई हे दोघं वधले गेले, मारले गेले. दावीद राजा म्हणतो, गिल्बोआच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहीवर न पडो, पर्जन्यवृष्टी न हो. म्हणजे इथून पुढे त्या डोंगरावर पाऊस न पडो आणि पर्जन्यवृष्टी न हो, दहीवर न हो. आणि कोणतंही पीक लावलं तरी ते त्या ठिकाणी न हो. नजराना म्हणून देण्यास तुमच्यावर अर्पण योग्य शेते न हो. बघा, तिथे शेत न पिको, कारण तेथे पराक्रमांची ढाल भ्रष्ट झाली आहे. शाऊलाची ढाल तैलाभ्यंगा वाचून भ्रष्ट होऊन पडली आहे. तुम्ही म्हणाल हे तर बोलला, पण त्याचा काय संबंध? त्याचा संबंध असा की हे जे दावीद राजा बोलला ते जवळजवळ 3000 वर्षापूर्वी बोललेलं आहे. पण आजही इस्रायलाच्या त्या गिल्बोआ पर्वतावर, त्या डोंगराळ भागात एकही शेत पिकत नाही, काही लागवड ही उगवत नाही. तुम्हाला माहित असेल की इस्रायल देश हे जगामध्ये सर्वात प्रथम शेती प्रधान देश आहे. कृषी तंत्रज्ञान ते सर्वात लीडिंग अग्रेसर आहे. पण तरीही इस्रायल गिल्बोआच्या डोंगरावर काही उगवू शकले नाही. याचं कारण काय? दावीद राजाने 3000 वर्षापूर्वी उच्चारलेले ते शब्द. शब्दामध्ये पॉवर आहे. जीवन मरण मनुष्याच्या जिभेमध्ये आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ खात. चांगलं बोललं तर चांगले परिणाम होतील, वाईट बोललं तर वाईट परिणाम. डोंगराला उद्देशून तो बोलला हो, आणि त्या डोंगरावर अजूनपर्यंत काही उगवत नाही. लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्यांच्याजवळ आहे, पण त्या डोंगरावर काही उगवू शकत नाही. आजपर्यंत ते ओसाड पडलेले आहे. केवळ दावीदाने न कळत उच्चारलेला शाप होता. त्याच्यावर आपल्याला काय समजतं की अदृश्य शक्ती शब्द बोलल्याने एखाद्या ठिकाणावर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या फॅमिलीवर रिलीज होतात. तुम्ही म्हणाल हे तर जुन्या करारात, तर आपण नव्या करारात. नव्या करारात प्रभू येशूने अंजिराच्या झाडाला शाप दिला.
तो शब्द बोलला आणि कोणाला काही कळलं नाही, पण दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने जाताना त्यांनी पाहिलं शिष्याने की खरंच ते झाड वाळून गेलेलं आहे. नव्या घरातही आपल्याला शापाचे उदाहरण आढळतात. आता शापाचे परिणाम किंवा इफेक्ट काय, की ज्यावेळेस आपण चांगले शब्द बोलतो ते चांगलं होतं. स्वतःबद्दल चांगलं बोललो तर चांगलं. उदाहरणार्थ सकाळी उठून जर असं म्हटलं की मला आज बरंच वाटत नाही, मला नाही वाटत ते काम होईल, मला नाही वाटत देव माझी प्रार्थना, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःवर, तुमच्या जीवनावर असे शब्द, असे फोर्सेस रिलीज करता की जे तुमच्या प्रार्थनेला तुम्हाला अडथळा करतात. आणि मग तुम्ही म्हणता की आम्ही एवढा कडक उपवास करतो, एवढी प्रार्थना करतो, एवढे आमच्यासाठी प्रेयर वॉरी, एवढे जण प्रार्थना करतात, मग का होत नाही सांगा बरं. मग हेच तुम्हाला मी सांगतो की याचं कारण हे की शब्दामध्ये सामर्थ्य आहे. ते स्वतःविषयी बोलले तरी मला नाही वाटत मी जास्त दिवस. मी तुम्हाला सांगतो आमच्या घरातलं उदाहरण, आणि तेव्हा मला हे माहित नव्हतं. आणि जसं कळायला लागलं मी घरामध्ये आणि आमच्या भावांना, घरात आई वडिलांना सांभाळलं. आणि आईला ज्यावेळेस पहिला हार्ट अटॅक आला, त्याच्यातून देवाने तिला वाचवलं. ती काही वर्ष झाली, पण ती बोलताना मध्ये मध्ये असं म्हणत असायची की मला नाही वाटत मला तुमचे मुलं त्यांचे लग्न व्हायला, मला नाही वाटत की मी जास्त वर्ष झाली. आणि मी म्हणत असे की असं बोलू नको, असं बोलू नये. आणि मला माहित नव्हतं, पण मला ते शब्द हर्ट व्हायचे, टोचायचे. नंतर कळलं की या शब्दामध्ये शास्त्रात काय लिहिलं. काय झालं माहिती आहे, काही वर्षातच अवेळी आमच्या आईचं मृत्यू झाला, वडिलांच्या. आणि मरण्याचं वय नव्हतं, तसं काही आजार नव्हता, काही नव्हतं. आणि आता मला हे स्टडी केल्यानंतर कळतं की बोललेले जे शब्द स्वतःवर आहे की मला नाही वाटत मी जास्त वर्ष, मला नाही वाटत मी तुमचे मुलं पाहिजे, ते खरं घडतात. हे शास्त्र शिकवतो, मी नाही. तर दावीद राजा हे शब्द डोंगरांबद्दल बोलला, प्रभू येशू ते शब्द झाडाबद्दल बोलला, आणि ते तसं झालं. डोंगर शापित झाले गिलबोआचे, ते अंजिराचं झाड वाळून गेलं. म्हणजे शब्दामध्ये सामर्थ्य आहे. येस. आणि त्याचे इफेक्ट कसे घडतात की एखाद्या घरात वारंवार ऍक्सिडेंट, 3-4 कमवणारे तरी पैशाची अडचण, सारखं कर्ज बांधणे, एखादा आजार बरं न होणे, एक घडी घडी लागणे. काही मुलं आपण पाहतो की घडी घडी पडतात, घडी घडी पायाला पट्टी बांधलेली, हाताला पट्टी बांधलेली, सारखं हे एक झालं की एक झालं की, हे सर्कल, हे शाप आहे. आणि जोपर्यंत हे ब्रेक केले जात नाही तोपर्यंत ते सुरू राहत. एखाद्या घरात एखाद्या आजाराने मरण पावलं, एखाद्या घरात वेळेपणा, एखाद्या घरामध्ये लग्न न होणं, हे नॅचरल नाही आहे. त्याच्या मागे बिहाइंड द सीन सुपर नॅचरल दैवी कारण आहे, दैवी शक्ती आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आशीर्वाद जसे खरे तसे शापही खरे. शास्त्रात आशीर्वादाचे उदाहरण आहेत, शापाचे उदाहरण आहेत. आणि याच्यातून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे, एकच ठिकाण आहे, प्रभू येशूचा वधस्तंभ आणि त्याच्याकडे येणं. आज जर तुम्हाला जाणीव झाली असेल की असे काही फोर्सेस माझ्या जीवनात आहेत, कार्य करत आहेत, की जे माझ्या समजेच्या पलीकडे आहे, हे सगळं काही करून थकलेलं आहे, तरी एखादं काम व्हायला जातं शेवटच्या क्षणी फेल, एखाद्या लेवल पर्यंत आत्मिक जीवनात आपण जातो, परत काहीतरी पाप, काहीतरी चूक घडते, नाही परत 0 लेवलला आहे आणि परत पहिल्यापासून सुरू. चांगलं चालतं एकदम प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आत्म्यात वाढतो, आणि अचानक काहीतरी घडतो आणि सर्व काही जसं काही उद्ध्वस्त होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी शापग्रस्त झाला. अशासाठी की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद त्याच्याद्वारे, ख्रिस्त येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मला मिळाला. म्हणजे काय, म्हणजे हे की त्या वधस्तंभावर प्रभू येशूने तुमचे आणि माझे शाप घेतले आणि आशीर्वाद तुम्हाला मला उपलब्ध करून दिला.
आणि आज जर तुम्ही त्याच्याकडे या, पश्चाताप करून त्याला शरण याल आणि त्याला म्हणाल की प्रभू, तू माझ्यासाठी जगात आलास असा मी विश्वास धरतो, तुझ्या रक्ताने माझी क्षमा कर, तू मला मुक्त कर. जो कोणी त्याचा धावा करतो तो करेल. आज निर्णय तुमचा आहे आणि तुमचा निर्णय मी किंवा परमेश्वर घेऊ शकत नाही. परमेश्वर करो आणि वचन आपणास आशीर्वादित करो. Amen. Praise the Lord. Thank you, Pastor. खूपच अनमोल आणि